झालं बरं किती पैसे मोजतो. मोजा तुम्ही मोजला काय तुम्ही मोजला काय एकच. बरं या सगळ्या 500च्या नोट आहेत ना. हा 500च्या जाती. 1 2 3 4 5 6. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आम्ही चालू आज बाजारला राजूर या ठिकाणी. तर मग घरातला म्हणजे किराणा माल नव्हता राहिला ना. तर मित्रांनो घरातला किराणा बराचसा संपला होता आणि यूट्यूबचा आमचा ह्या एक पेमेंट आला होता छोटासा. तर चला मग आता मी आता आपल्याला पहिला सांगितलं होता का यूट्यूबच्या पेमेंटमधून आपला फक्त एक प्रपंच चालवतो छोटा मोठा. आणि रामताची सायकल आहे बरेच दिवस झालं अशी म्हणजे ती खराब झाली, मग ती पण नीट करायला चालू आहे आम्ही सायकलच्या गॅरेजला. तर चला आता गाडी जाईल गावामध्ये जायची आपल्याला आणि तिथून गाडीनं जायची. तर आता सायकल नीट करायची म्हणजे रामदासला उत्सुकता आहेच. रामदास आधीच सायकल घेऊन गावात गेला. सायकल कुठे ठेवले? सायकल तिथे टाकली कशी ठेवले. चल लवकर गाडीने इथे निघून जाईल. गाडी निघाली ना. हा खालच्या आळीला गेले मग आता वर येईल. चला आता रामदास सायकल ठेवून आलाय गावामध्ये. ही पहा रामदासची सायकल. तो गावात आधीच घेऊन गेला होता ना. तिचा टायरही पार पंक्चर होऊन गेला आहे. दोन्ही टायर पंक्चर आहे ती. आणि ब्रेकही त्यांना तोडून टाकला आहे खेळता खेळता. त्याच्यामुळं मग ती बरेच दिवस झालं घरात होती. आणि मग आता आमच्या गावातली गाडी निघाली, पण मग तिच्यामध्ये पक्की गथुडी आली बाताची. मग नेमका आता आमच्या सायकलला जागा होते का नाही माहीत नाही. तर आपल्या सायकलला पण आता गाडीमध्ये जागा झाली आहे. सायकल ठेवली टपू आणि आपली गाडी आता राजूरच्या दिशेने निघाली. आणि आमचं रस्ता पण एकदम चांगलं आहे. ती येत्या 10 ते 15 मिनटातच आता आपली गाडी थेट पोहोचणार आहे ती राजूरमध्ये. तर आता आपण राजूरमध्ये पोचलो आहे. या रस्त्याच्या कडांना पहा अशा मोठ्या मोठ्या अशा इमारती आहेत. आणि ज्या ठिकाणी आपल्याला उतरायचे ना तिथपर्यंत आता आपल्याला फक्त 1 ते 2च मिनटं लागणार आहेत जायला. आणि आता आपण राजूरमध्ये उतरून आणि एका सायकलच्या पंक्चरच्या दुकानामध्ये आलो आहे. सायकलचा गॅरेज हे चाचा बसलेत पहा इथं. हे सायकलचा पंक्चर काढतात त्यांचा दुकान आहे इथं. तर त्यांना आपण विचारपूस चालली त्यांची का किती पैसे घेशाल. तर आता चाचा म्हणतात 2 टायर टाकायचं आणि ब्रेक मोडला ते टाकायचं, आम्ही 1000 रुपये घेऊ. आणि मग सायकल तिथं ठेवली आपण. आदित्य बसलाय मस्त कॅडबरी खात. रामदास पण बसला इथं. पुन्हा होतो मित्रांनो. आणि मग आम्हाला जो पेमेंट काढायचे ना तर तो पेमेंट काढायला आपण एका आधार सेवा केंद्रामध्ये आलो आता इथं. आणि इथं बरीचशी गर्दी राहते. मग आता रामदासच्या आईनं पण इथं नंबर लावला आहे. हो आता आपला नंबर कधी येतो इथं. तर आता रामदासच्या आईचा नंबर आला आहे पहा. आणि रामदासच्या आईनं पैसे काढत आता खुशमध्ये आले. पाहू किती पैसे आहेत. तर मित्रांनो आता पैसे मोजायचं काम चालू आहे आपला. आणि मग त्यानंतर आहे ना आपण गेलो एका कपड्याच्या दुकानात. रामदासला कपडे घ्यायच्यात, आधी त्याला पण घ्यायच्यात. आता आमच्या गावची जत्रा आहे ना तर रामदास करतोय जीन्सची पॅन्ट पसंत. हो आता त्याला कंची पॅन्ट पसंत होते. आणि इकडं भाजीपाला येत पहा इकडं भाजी विकती त्यात. मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे, काही लिंब आहे, ती अद्रक. आणि मित्रांनो आज काय एवढी गर्दी नाही. आज म्हणजे आमचा राजूरचा आठवडे बाजार आहे ना सोमवार राहतो. पण मग आज बुधवार असल्यामुळं मग भाजीपालेवाली इकडंच आहे ती. आणि मोजकीच भाजीपालेवाली राहते ती इकडं वर राहते ती. आणि मग सोमवारच्या दिवशी खाली तिकडं राहते ती. तर मग आता तुरंत गिराय का दुकानं पण जास्त काय एवढी म्हणजे अशी वर्दळ नाही राहत. काही गिराय का गाडीवरूनच काही भाजीपाला घेताना. आणि तिकडं कोणाला बांगड्या भरायच्या असतील तर तिकडं दुकानं आहे ती खाल्ल्या साईडला पहा ते पाल लावले तिकडं. आणि आता मित्रांनो उन्हाचा तडाखायला येतोय आणि भूकही लागली. मग हॉटेलमध्ये गेलो. यार सर्वसाधारण जेवण आमचा पावडा घेतला आहे रामदासच्या आईना. आणि इकडं रामदासला घेतला आहे मिसळ, गरम गरम मिसळ. हॉटेल चांगलं आहे मित्रांनो ह्या. आणि मी नाही काहीच घेतला मित्रांनो, मला काय सारखा हॉटेलचा खाना नाही आवडत. आणि मग जेवण झाल्यानंतर थोडासा किराणा माल म्हणजे काही डाळी दुळी आपल्याला भरायची आहेत का नाही. तर मग इथं डाळी येते. मग आलो आहे डाळी घ्यायला. उडीद, काही मसूर, बऱ्याचशा डाळी आहेत तिथं. तर आता आपल्या शेतात एवढं पिकत नाही मित्रांनो.
मग आता डाळी घेतोय आणि त्यानंतर इकडं भाजीपाला. तर डाळी घेतात, आता थोडासा भाजीपाला घेऊ. आणि इथं पहा टमाटांचे वाटे 10 रुपयाला, वांग्यांचे वाटे घातलेत पहा इथं. चला आता आपण थोडी टमाटा वांगे काही थोडा भाजीपाला घेऊ. आणि भाजीपाला मित्रांनो रोजचा लागतोय. रोजच्या डाळी दुळी खाऊन कटाळा येतोय ना जरा, त्याच्यामुळं तोंडी लावा काहीतरी लागत आहेस. चला आता रामदाची सायकल पण मस्त नीट झाली आणि बरेच दिवस झालं ती अशी रदाड होती. तर चाचा धन्यवाद बरं का, आपण सायकल नीट केली. किती पैसे लागले आपल्याला? 900 रुपये. तुमच्या मार्टाचं नाव काय आहे? फजाईल सायकल मार्ट. फजाईल सायकल मार्ट या ठिकाणी आपण रामदासची सायकल नीट केले. चला येऊ का? ओके. आणि सगळा बाजार उरकलो आपण, इकडं आलो. इथं आपल्या गाड्या राहतात जिबा. तर चला आता या जिबाने आता आपल्याला जायचे थेट आपल्या घरी. तर मित्रांनो आज आमचा यूट्यूबचा एक छोटासा पेमेंट झाला होता. मग आता त्यामधून काय आहे मित्रांनो, का घरात काही किराणा माल नव्हता, म्हणजे किराणा बाजार डाळी दुळी वगैरे. तर मग ते पण आणण्यासाठी आज राजूला गेलो होतो. आणि त्यातून रामदाच्या सायकलचं टायर खराब झालं होतं. मग ते पण बदलून आणलं, त्या सायकलला दुसरं बसवलं आणि हे घरी फिरवून आणलं. हे टायर जुनं झालं होतं. आणि मग रामदासची सायकल नीट झाल्यामुळं मग तो सायकल वेच गेला. अर्ध्या रस्त्याला आम्ही पिंपरखान्यापर्यंत सायकल एका गाडीवर आणली होती. मग तिथून तो सायकल वे गेला. आणि एका गाडीमध्ये जागा नसल्यामुळं मग आदित्य आणि त्याची आई दुसऱ्या गाडीत आली. ती आमची गावातली गाडी आहे. मग त्यांच्याकडे पण वजा होता बाजार. आणि मग मी आता पिंपरखान्यापासून गाडीतून उतरलो आणि पायी चालू आहे. तर मित्रांनो आता यूट्यूबचा पेमेंट झाला होता, त्यातून घरचा किराणा ह्याचा सगळा पाहायला लागत आहे. आपल्याला तर माहितीच आहे का आपल्या घराचं काम चालू आहे. पण मित्रांनो आता जरी घराचं काम चाला तरी तो पण खर्च करावा लागतो आणि प्रपंच तर थांबत नाही ना. असं मित्रांनो आज बाजारात गेलो होतो कुटुंबासहित. यूट्यूबचा पेमेंट काढला, थोडासा बाजार केला, रामदाची सायकल नीट केली. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.